जय श्री महाकाल आदेश आदेश. गेल्या भागात मी शिवसाधनेबद्दल तुम्हाला माहिती दिली होती. आता या भागात मी शिवसाधनेचे काय अनुभव तुम्हाला सांगते. की शिवरात्रीपासून मी शिवसाधना केली होती, त्यावेळेस माझे गुरु अचानक माझ्या घरी आलते आणि त्यांनी मला बोलता बोलता मी त्यांना विचारलं की गुरुजी, शवसाधना काय असती, थोडं मला शवसाधनेबद्दल सांगा. आणि ते बोलत होते आणि मी ऐकत होते. त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या, शव साधना कशी सिद्ध करायची, शव कसं सिद्ध करतात. तर त्याचा थोडा अनुभव मी तुम्हाला सांगते आणि हे रिअल आहे, हे मी अनुभव घेतलेलं आहे. शिवसाधना करताना जेव्हा महादेवाची पिंड आली, महादेवाचे पिंड मी स्थापित केले, मग हळूहळू मी माझं 7 जन्म मागे जात गेले. पहिला जन्म मी काय केलं, साधनेत बॉडीला पूर्ण लॉक केलं. जिथे मी घरात होते तर पूर्ण रूम पॅक करून टाकलं. मी कोणाशी बोलत नव्हते. जसे एक प्रेत अवस्था असती, दोन्ही अंगठे लॉक, बॉडी लॉक, नाभी बंद केली आणि 3 रुद्राक्षाची माळ मी गळ्यात पॅक करून टाकली. की नाही, मला शिवजी आता मला या संसार नकोय, मी शून्य झाले. जेव्हा तुम्ही माझ्या हाकेला धावून आले तर मला अजून कुठलं मोह नाही राहिलंय. मला श्वास जीवन संपवायचंय. म्हणून मी 3 रुद्राक्षाची माळ अशी गिळून घेतली, अशी पॅक झालं आणि पूर्ण म्हणजे मी प्राण सोडलं. आणि हे माझा अनुभव आहे की जसं खट प्राण सुटला ना आणि बोटाची जी दोरी बांधली होती ते अशी खटकन तुटली आणि एक 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 माझे रुद्राक्षाचे माळ पळू लागले. आणि जसं जसं रुद्राक्ष गळ्यातून बाहेर येत होतं ना, मी तशी तशी अनकॉन्शियस होत होते की माझा गेला जन्म काय होता, मी कोणाची मुलगी होते, मी कोणाची बायको होते, दुसरा जन्म काय होता, तिसरा जन्म, असं मी 7 जन्म मागे गेले आणि 7 जन्म मी माझे बघून आले. तर मी हे बघितलं की कलियुग हे आता लास्ट कलियुग आहे, 7वा जन्म आहे माझं. या कलियुग मध्ये तुम्ही फक्त गणपतीची भक्ती करा, गणपती तुम्हाला खूप लवकर प्रसन्न होणार आहे. आणि जेव्हा मी अशी अवस्था झाली, मी अनकॉन्शियस झाले. मी घरात सगळ्यांना ओळखत नव्हते. मुलांना तू कोण आहे, तू इथे का, मी इकडे का आले. म्हणजे माझा जो रूप होता ना, हे कालीमध्ये बदलत होतं, उग्र होत होते मी. आणि आवाजामध्ये ती डंकारी नॅचरल, म्हणजे पूर्ण की मला असं वाटत होतं की मी इथे का, मी धरतीवर का, मी कलियुगात का, माझं स्थान वरती आहे. आणि माझे मुलं घाबरले. त्यांनी काय केलं, नातेवाईकांना बोलून घेतलं की मम्मी अनकॉन्शियस झाली. तर त्यांनी मला वायसीएम मध्ये ऍडमिट केलं. वायसीएम सरकारी हॉस्पिटल, तिथे सिटी स्कॅन, ब्रेन स्कॅन सगळं झालं. मी आणि ज्या गोष्टी मी बघत होते त्या गोष्टी त्यांना समजत नव्हते, कारण मी तेव्हाही ध्यानात होते, साधनेत होते. आणि एखादी व्यक्तीच्या मनात काय चालू आहे, तो समोर काय बोलतो, इथपर्यंत अशी अवस्था होती की मी घरात बसले आणि अख्ख्या माझ्या परिसरात माझ्याबद्दल कोण काय बोलतं हे मला समजत होतं. जे की जसे 7 चक्र उघडल्यावर होतं, ते पटापट सगळे चक्र उघडले. कान असे वाजत होते की पक्षीचा आवाज वाजतोय, इकडे कोण काय बोलतोय, तिकडे कोण काय बोलतं, माझं नाव कुठे कोण घेतंय. हे जेव्हा आपले चक्र जागृत होतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात की आपल्याला कान बंद करावे लागतात. की एक नाही 7 चक्र उघडले, 7 ठिकाणी लोक काय काय बोलताय, कोण पक्षी काय बोलताय, लोक काय, अशी अवस्था झाली. मग यांनी मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तिथे माझं सिटी स्कॅन, ब्रेन स्कॅन झाला, रिपोर्ट सगळे नॉर्मल. डॉक्टरने आता एवढे दिवस मी काहीच खाल्लेलं नाही, तर अशक्तपणा आला, बीपी मला आहे, बीपीची गोळी मी खाल्ली नाही, बीपी माझं वाढलं. तर डॉक्टरांनी सलाईन लावून मला ऍडमिट केलं. आता ज्या वॉर्ड मध्ये मला ऍडमिट केलं ते होतं जनरल वॉर्ड, की जिथे कितीतरी अकाल मृत्यू झालेले पेशंट असणार, कोणी दुःखात मेलं, कोणी लहान बाळ असणार. तर मी बघते की प्रत्येक बेडवर आहे ना भूत नाचताय, बाईकडे भूत खेळतंय, मुलाला कोण हात लावतंय. आता हे मला दिसतंय पण कोणाला दिसत नाही. तर माझ्यासोबत जे बॉटल होती, काय रुमालाच ना, मी फेकून मारत होते. काय त्या बाळाकडे, चला तिकडे जाऊ नको, इथे. तर हे काय झालं की माझे चक्र उघडल्यामुळे जे तुम्ही नॅचरल लोक बघत नव्हते, मला ते दिसत होतं आणि मी ते मारत होते भूतांना फेकून. ही बॉटल उचल, हे त्याच्याकडे काय, चल जा.
आणि घरचे फॅमिलीला वाटत होतं की मम्मी पागल झालीये, अरे ही काही उचलती लोकांना मारतीये. आणि सरकारी दवाखान्यात तर असे असणारच खूप लोक आहे की जे अचानक प्राण सोडलं, ऍक्सिडेंट मध्ये मेले. हे माझा अनुभव झाला की बाई त्याच्यानंतर मला घरी आणलं आणि हळूहळू हळूहळू मी म्हणजे की 7 जणांच्या पुढे 5वा, 4था, 3रा करत मी येऊ लागले. त्या पिरियड मध्ये असं झालं ना की शहाजी मला असं वाटलं की बाबा आज सकाळी माझ्या मुलाचा अंतिम दिवस आहे. आणि हे 3 महिने अगोदर गुरुजींनी माझे सांगितलं होतं की तुझ्या 3ऱ्या मुलाला खूप मोठं संकट आहे आणि तू वाचवू शकते तर वाचून घे त्याला. हे रिअल आणि हे सत्य आहे. आणि खरं त्याला अस्थमाचा त्रास होता आणि मला साधनेत दिसलं की आजची 7:30च्या नंतर त्याचा जीव जाणार आहे. रात्रभर मी साधना केली आणि जसं जसं 7:30 वाजत होते तसं तसं तोही उग्र होत होता. आणि मला दिसत होतं मी टाइम बघत होते 7:30 वाजणार आहे. मी काय केलं, माझ्याकडे हरिद्वारचं 3.5 किलो कुमकुम होतं. ते कुमकुम मी पूर्ण कंपाऊंड मध्ये टाकलं आणि एक साईडला आमचे सगळे झाडं आहे तिथे आहे ना की चिचोंद्री म्हणजे खूप नुकसान करते म्हणून आम्ही काच टाकलेले की बाबा चिचोंद्रीने इथे यावं नाही. आणि त्या काचातूनही चालून मी सगळं प्रोटेक्शन केलं. पहिले मी घराला प्रोटेक्शन केलं की इथे मी यमला येऊ देणार नाही. असं कसं माझ्या मुलाला तो घेऊन जाणार, मी घेऊन जाऊ देणार नाही. सगळं कुमकुम पसरवलं. आणि आणि एक बोलतात ना जिथे देव असतं तिथे भूतही असतात. आणि माझ्या मुलावर तशी एक म्हणजे की हावी झाली निगेटिव्हिटी की तो काय करू लागला की दिवे फुकू लागला, नाही 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 तू देवाचं करू नको, मी तुला करू देणार नाही, देवामुळे असं होतंय, देवामुळे तुला दवाखान्यात जावं लागलं. हे त्याला समजत नव्हतं तो काय करतोय. सॉरी, मला हे समजत होतं की बाबा हा का असं करतोय, कारण जिथे देवी शक्ती आहे तिथे आसुरी शक्ती असणार आणि ती वास करणार. मग तो फुकत होता आणि मी ते लावत होते. आणि नेमकं तो क्षण आता फक्त समजा 2-3 मिनिटावर आला तर मी काय केलं, देवाला पूर्ण पेटवून टाकलं. आणि मी ज्या गादीवर बसते तिथे मी आग लावली की जर आज तू खरी इथे उभी आहे, तू थोडं कॅमेरा करून दाखव, जर तू सत्याची आहे आणि तू खरी इथे उभी आहे मग माझ्या मुलाचा जीव कसा जाणार. आणि तुरंत दुसऱ्या क्षणाला माझ्या कानात आवाज आला की तू इथे कामाख्याचं हवन कर. कामाख्या देवी हीच अशी आहे की तुझ्या मुलाला ते पुनर्जन्म देऊ शकते, म्हणजे त्याचं जे अकाल मृत्यू ते नाही होणार. आणि तुला खोटं वाटेल शहाजी की मी इथे फक्त कल्पनेत हवन केलं. कल्पनेमध्ये हवनची तयारी केली, हवन आहुती केली, त्याला गुडघ्यावर बसून तिथे नाक घासायला लावलं की आई मी खूप लवकर तुझ्याकडे येणार आहे, तू बस. आणि त्या टाइमला एक म्हणजे माझे भाडेकरू 2 मुलं होती जे की खूप लहान होते आणि मी त्यांच्यामध्ये ते रूप बघत होते. त्या मुलीमध्ये मी कामाख्या देवी बघत होते आणि भैरव बाबाचं रूप त्या मुलामध्ये मी बघत होते की बाबा ह्याला माफ कर, फक्त हे क्षण माझं जाऊ दे, मी याला कामाख्याला घेऊन येणार. आणि मी ती पूजा कुर्तीमध्ये केली, हवन कुर्तीमध्ये केलं, इथपर्यंत मी बलिपूजाही करून टाकली घरात. आणि पूजा संपन्न झाल्यावर मी अनकॉन्शियस झाले होते, ते बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडल्याच्या नंतर माझ्या मुलाला मी सांगितलं की तू पहिले बॅग भर, या तारखेला आपल्याला कामाख्याला जायचंय. तर माझा मुलगा हसू लागला, तो बोलतो आता तर रात्री हिला दवाखान्यातून आणलं आणि ही आता बोलते की कामाख्याला जायचंय, शक्यच नाही. मी त्याला बोलले की प्लेननी तुला घेऊन जाणार, तू बॅग भर. आणि शहाजी हे सत्य आहे, आई जगदंबाची कृपा की माझं वाचा सत्य झाली. आणि मी ज्या तारखेला बोलले होते आम्ही त्या तारखेला विमानाने कामाख्याला गेलो. आणि जी पूजा मी इकडे घरात केली होती त्याच्या आयुष्यासाठी, ती पूजा जाऊन मी तिकडे करून आलो गुरुजी सोबत. हे सत्य आहे. मी हे म्हणजे जीव आपलं आत्मा सोडून बोलते की या जगामध्ये शक्ती आहे, तुम्ही फक्त विश्वास करा. जिथे विश्वास आहे तिथे चमत्कार आहे. असं माझ्या मुलाचं मी जीव वाचवलं. हे माझा अनुभव आहे, हे रिअल आहे. कारण मी कुठलंही वाचनाचं बोलत नाही, मी कोणाचा ऐकून बोलत नाही. मी त्या साधनेमध्ये जे अनुभव घेतले, जी परिस्थिती, जी कंडिशन मी फेस केली, ते मी आज तुम्हाला सांगते
की जर तुम्ही खरं देवावर विश्वास ठेवता तर ते देव तुम्हाला कधीच खड्ड्यात पडू देत नाही. तुमचं जरी श्वास अंतिम असेल पण त्याला पुन्हा आणायची ताकद ही देवीमध्ये आहे. प्रत्येक देवीनी हे जे रूप घेतलंय 10 महाविद्या आणि जसं 52 शक्तीपीठ आहे, जिथे देवीचे प्रत्येक भाग पडले तिथे शक्तीपीठ झालंय. आणि शक्ती ही जी योनी आहे ती पडली कामाख्यामध्ये, जी की जन्म देती, जे स्थान आहे की जिथून एखाद्या मुलाचं मुलीचं जन्म होतं, योनी भाग पडले म्हणजे शक्तीची सुरुवातच तिथून आहे. तिला पुन्हा जन्म देण्याचं आणि मृत्यूला वाचवण्याची ताकद फक्त कामाख्या देवीमध्ये. हे माझा अनुभव होतं आणि हे रिअल आहे. हे भाग 2 शिवसाधनेचं भाग 2 हे मी तुम्हाला आज सांगितलं की अशा पद्धतीने मी माझ्या मुलाचे जाणारे प्राण वाचवले आणि तेव्हापासून आजपर्यंत त्याला परत कधी अस्थमाचा अटॅक आला नाही किंवा अस्थमाचा त्रास झाला नाही. मला हे बोलायचं की जेव्हा मी असं शिवसाधना करायचा विचार करत होते त्यावेळेस मला माझे गुरु बोलायचे की शिवसाधना ही घरात होत नाही, शिवसाधना ही निसर्गामध्येच होतं. घरी राहून शिवसाधना पण करू शकत नाही, त्याला निसर्गाचं वातावरण लागतं की जसं की जिथे पाणी वाहणार, झाडं, पक्षी असं. तर मी ग्रस्त असल्यामुळे माझ्या घरात फॅमिली आहे, डॉग्स आहे, माझे फिश आहे. तर मी असं विचार करायचे की जर मी 40 दिवस जर मी जंगलात गेले शिवसाधनेसाठी तर माझ्या मुलांचं काय होणार, माझी मुलं काय जेवतील, माझे डॉग्सला जेवण कोण देणार. मग मी माझ्या देवीला इष्टला देवीला एक प्रश्न टाकला की आई तू सांग की मी काय करू. कारण जरी मी जंगलात गेले 40 दिवस साधनेसाठी तर माझं निम्म लक्ष तर घरात राहणार, मी साधना करू शकणार नाही. तर मग देवीने मला असं कौल दिलं की नाही, तू घरी राहून ही साधना करू शकते, शिवसाधना. आणि मी तेव्हा हे निर्णय घेतला की बाई शिवसाधना मी माझ्या घरात राहून करणार. निसर्ग होतं, माझ्या घरात गार्डन आहे, निसर्ग, जनावरांना प्रेम करायचं. माझ्या घरात कुत्रा आहे, माश्या आहे, भरपूर प्राणी आहे जे मी सांभाळते. म्हणून मी शिवसाधना ही घरात केली. आणि मला हे बोलायचंय की हे कलियुग आहे. कलियुग मध्ये जर तुम्ही देवाची 108 माळ एकच केली ना तर त्याचं 1000 फळ तुम्हाला भेटतं. कारण कलियुग मध्ये एकाग्र होणं एवढं सोपं नाहीये. कारण जेव्हा एक महिला किंवा एक स्त्री किंवा एक व्यक्ती जेव्हा साधनेला बसतो ग्रस्त, त्याच्या मनात भरपूर विचार चालू असतात की आज जेवण काय बनवायचंय, आज कोणाला पैसे द्यायचे, आज ह्याचं काय त्याचं काय, कोण येणार आहे, म्हणून तो एकाग्र होऊ शकत नाही. पण जे खरे साधक आहे, ज्याला खरं देवाशी कनेक्शन करायचंय, त्यांना कितीही गर्दीमध्ये तुम्ही बसून द्या किंवा कुठेही बसवा, रेल्वे स्टेशनवर बोला, जरी ते थिएटरमध्येही बसलेले असेल ना तर त्यांच्या मनातलं जे गोंधळ आहे ते वेगळं असतं. ते देवाशी एवढे कनेक्ट असतात, त्यांना समाजाशी काय घेणं देणं नसतं. आवाज काही असू दे, त्यांची आपल्या मनातला एक आनंद वेगळा असतो की मनातल्या मनात ते एक वेगळे दुनियेत असतात. कारण ते देवाला कनेक्ट आहे, त्यांना काहीच फिकर नाही की बाई कोण काय बोलतोय. तर मला हेच बोलायचंय की साधनेसाठी तुम्हाला कुठल्या जंगलात जायची गरज नाही, कुठल्या आश्रमात जायची गरज नाही. तुम्ही ग्रस्त मध्ये राहूनही घरी बसून साधना करू शकतात आणि ती खूप लवकर फल देते. याला 12 वर्षाचीही आवश्यकता नाही की 12 वर्ष तुम्ही आश्रममध्ये जावा, 12 वर्ष तुम्ही सगळं संन्यासासारखं राहा, काय नाही. तुमचे भावना आणि तुमच्या देवाशी कनेक्शन जर बरोबर असेल तर तुम्ही कुठेही राहून देवाशी कनेक्ट होऊ शकता. या पद्धतीने मी शिवसाधना ही घरात सुरुवात केली.